अध्यक्षाच्या संदर्भामध्ये आमची भूमिका आहे की नगराध्यक्ष हा आम्ही लढवावा आणि त्या दृष्टिकोनानं 6 नावं आमच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी आज आलेले आहे। माहिती सर्व घेऊन सक्षम उमेदवार सर्व विषयांचा आपण अभ्यास करत होतो। सर्व विषयांच्या संदर्भामध्ये नेमकं आपल्याला अधिकचं प्राधान्य कोणाला देता येईल हे ठरवत असतो आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षाच्या साठी गायत्री चेतक भंगाडे हे नाव आम्ही फायनल केलेलं आहे। गायत्री ही स्वतः मागासवर्गीय आहे, ही जागा मागासवर्गीयांसाठी राखीव आहे आणि भंगाडे हे देव पाटील समाजामधले आहेत। आम्हाला गायत्री तसे बऱ्यापैकी शिकलेली आहे, चांगल्या फॅमिली मधली आहे आणि समाजामध्ये एक मानाचं स्थान त्या कुटुंबाला या ठिकाणी आहे आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही सारेच पक्ष आमचे जे सहकारी आहेत ते सारे पक्ष मिळून आम्ही यशासाठी प्रयत्न करणार आहोत। अच्छा फॉर्म भरा बोलून आलेला म्हणजे आमचं चर्चा झालेली की आमच्या बरोबर तुम्ही या, पण आम्हाला वरून अशा सूचना होत्या की कोणाला स्थानिक पातळीवर तुम्हाला योग्य असेल त्या ठिकाणी आघाडी करण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले आहे आणि त्यामुळे योग्य वाटेल तर पक्षाशी आम्ही युती करतोय। शिंदे गटाशी काही बोलणं झालं? शिंदे गट भाजपमध्ये त्यांच्या सोबत गेल्यामुळे ते बोलण्यात फारसा काही अर्थ अशी प्राथमिक चर्चा झाली होती शिंदे गटाची। आम्ही ठरवलं होतं की समविचारी पक्ष जे असतील त्यांच्या बरोबर आम्हाला युती करायची, त्याप्रमाणे शिंदे गटांच्या समविचारी पक्षामध्ये निवडणूक आता लागली आहे आणि नगरपालिकेची निवडणूक लागली आहे। 9 वर्षाच्या तपानंतर आज ही निवडणूक झाली। तसं पाहिलं तर आता 14 वर्ष आमच्या भुसावळने वनवास भोगलाय। मागचे त्याच्या 5 वर्ष सुद्धा जे काही काम व्हायला पाहिजे होतं ते झालं आणि 9 वर्ष हे सुद्धा गेले। 4 वर्ष अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काम झालं। फक्त हे जे 4 वर्ष काही काम झालं त्या कामांमध्ये आपण पाहिलं असेल की ते प्रशासनाने जे कामं केली या 4 वर्षात तिथे भरपूर काही बोटं दाखवणारी मंडळी फक्त रोडवर उभी राहिली आणि मीच करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो प्रशासकीय कामाचा भाग होता। पण त्या ठिकाणी जर मतदान केलं तर मी खात्रीने सांगतो आम्ही सर्व मंडळी जे व्यासपीठावर बसले या भुसावळच्या विकासाची जबाबदारी आम्ही घेतो एवढीच खात्री या ठिकाणी देतो आणि नाथाभाऊ यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे। जय हिंद, जय भारत।